मोठा खड्डा पेपरला घेतो म्हणे. मामा काय करायला एक 2-3 वर्षापूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी योजना आली होती. त्यावेळेस आमच्या गावाच्या लोकांना वाटलं की खरोखरच आम्हाला गावामध्ये समृद्धी येईल, पाणी सर्वांना स्वच्छ पाणी मिळेल. परंतु असं झालं की या योजनेने 2-3 वर्षापासून सुरू होऊनही अजूनही या जल जीवन अंतर्गत एकही पाण्याचा थेंब आमच्या गावकऱ्यांना मिळाला नाही. उलट या पाईपलाईनमुळे रस्त्यामध्ये खड्डे झाले. पूर्वी जे सीसी रोड जे होते ते फोडून टाकलेले आहेत, ते व्यवस्थित केले नाहीत. आणि या पाईपलाईन करण्याच्या नादामध्ये आमच्या जुन्या पाईपलाईन सुद्धा जागोजागी फुटलेल्या लिकेज आहेत. त्यामुळे नालीचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन गावकऱ्यांना दुर्गंधी पाणी प्यायला मिळत आहे. सांगायचा मेन मुद्दा, योजना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस सांगितलं होतं की एकदम शुद्ध पाणी भेटणार, गावाला 24 तास पाणी प्यायचं भेटणार. बरेच काही आश्वासन होते त्यावेळेस. करता वेळेस पाईपलाईनचं आता भ्रष्टाचार तर आहेच त्याच्यामध्ये. 34 लाखाचं वरचं काय एस्टिमेट आहे असं ऐकलंय आपण.
डिटेल मी जात नाही, पण जे काम करता जे गावात पाईपलाईन केल्यात ते पाईपलाईन करताना कमीत कमी 3 फुटाच्या पाईपलाईनचं हे असते गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार. पण मुळात हे 1.5 ते 2 फुटावर पाईपलाईन टाकल्यात त्याच्यामध्ये ते गोटे विटे ते तसेच टाकून दिलेत. म्हणजे कुठलंच रॉ मटेरियल वापरलं नाही की जेणेकरून पाईपलाईन सेफ राहावी. त्याच्यामुळे काय झालं की मुळात आमची जी जुनी पाईपलाईन होती ती पण डॅमेज झाली. ते डॅमेज झाल्यामुळं घाण पाणी त्या रस्त्यावर जाणारं लिकेज झालेलं पाणी त्या पाईपलाईन दिसतंय आणि तेच पाणी गावकऱ्यांना म्हणजे पियावं लागतंय. आणि खड्डे झाले तर शाळेच्या वाटेनं बघा गावातलं पूर्ण रस्त्यानं त्यांनी खोदकाम करून पाईपलाईन केली आहे. त्याच्यामुळे काय होते की जायला यायला रस्ते म्हणजे एकदम हे झालंय, घाण रस्ते करून ठेवले आणि तसं त्यानं म्हणजे दुरुस्ती काहीच केली नाही त्यांनी. काय मागणी राहणार तू? मागणी काय नाही, जे नियमानुसार ते करायला पाहिजे होतं झालं नाही, पण याच्यावर काहीतरी बंदोबस्त व्हावा ना. आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, ते लिकेज काढून घ्याव्या. आपण जे रस्ता जे करून ठेवले खड्डे करून ठेवले त्याला लेवल करून घ्यावं एवढीच माफक अपेक्षा आहे. टाकी बांधली संसारभूमी वेगळी होती या ठिकाणी होतं. टाकीचा एस्टिमेट तर नियमांत स्मशानभूमीला आधीच अपुरी जागा आहे. सकल हिंदू समाजाची ही स्मशानभूमी आहे. यात तुम्ही टाकी बांधणार, कोणते खड्डे करणार, कोणतं आता कचरा व्यवस्थापनचं नवीन करून ठेवले त्यांनी. ते कुठली पंचायत मध्ये परमिशन असतं का कुठे दाखवाय, फक्त वेगळी जागा तुम्ही घ्या ना, त्यासाठी स्पेशल फंड घ्या, जागा मागा तुम्ही. सर्व योजना संसारभूमी. हो ना, तुम्ही आता पाण्याची टाकी तिथंच आहे. आता इथं स्मशानभूमी जाणारच, पुन्हा इथं घाण होणार आणि तेच पाणी आम्हाला प्यायला देणार असंच होतं ना ते. आणि कचरा व्यवस्थापनासाठी नवीन टँक बांधले, तुम्ही जर बघू शकता ते नवीन टँक बांधले. तर ओला कचरा तिथं कोणी टाकणार नाही या स्मशानभूमी मग ते बांधून जागा फक्त गुंतून ठेवली, जेणेकरून फक्त बिलिंग पास व्हावं आणि त्यांचं हे जे करणार आहे ते त्याचा फायदा होऊन जावं. गावाला याचा काही विशेष फायदा नाही.